आईने स्वतःच्या जावयाशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याने चिडून तिच्या मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने कुमठे गावातील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या स्वतःच्या जन्मदात्री आईचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याप्रकरणी मुलगी अनिता महादेव जाधव व शिवानंद भीमप्पा जाधव दोघेही राहणार कांकडकी जिल्हा विजयपूर यांची मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती I.A. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी, दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटे 5:30 वाजता फिर्यादी कविता हनुमंतू भोसले ही घरामध्ये पीठ मळत होती। यावेळी विजय परशुराम भोसे हा फिर्यादीच्या घरी पळत आला आणि त्याने फिर्यादीस मोठ्या आवाजात हाक मारून वहिनी घराबाहेर या असे म्हणाला। त्यामुळे फिर्यादी घराबाहेर आली। यावेळी विजयने फिर्यादीस तिची नणंद लक्ष्मीबाई मेली असे सांगून जोरात पळून गेला। तेवढ्यात फिर्यादीचे पती हनुमंतू आणि घराशेजारील शहनाज शेख तसेच परिसरातील आजूबाजूचे लोक घराबाहेर आले। त्यांनी फिर्यादीने सगळी हकीकत सांगितली। त्यानंतर फिर्यादी तिचे पती दोघेही मयत लक्ष्मीबाई हिच्या घरी गेले असता त्या ठिकाणी लक्ष्मीबाई उताण्या अवस्थेत निश्चित पडलेली दिसली। पायाच्या नखातून आणि डोक्यातून रक्त येत होते। चेहऱ्यावर आणि गालावर काळपट वण होते। त्यांना जागीच मयत झाल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी जमलेल्या लोकांमधून एकाने पोलिसांना कॉल केला आणि लक्ष्मीबाई हिचा खून झाल्याचे सांगितले आणि विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। पोलिसांना खुनाचा तपास करताना मयत लक्ष्मीबाई हिची मुलगी अनिता जाधव आणि शिवानंद जाधव या दोघांनी घटनेच्या दिवशी रात्री मयताच्या घरी येऊन तिच्याशी वाद करून मारहाण करून टॉवेलने गळा आवळून खून करून तिची पर्स, मोबाईल आणि रक्कम घेऊन गेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपींना अटक केली। त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते। सुनावणीवेळी गुन्हा साबित करण्यासाठी खटल्यात सरकार पक्षाने एकूण 14 साक्षीदार तपासले। त्यापैकी परिस्थितीजन्य पुराव्याचे साक्षीदार महत्त्वाचे होते। आरोपीतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी फिर्यादी आणि साक्षीदारांचा जबाब हा विश्वासार्ह नाही, तसेच पोलिसांनी आरोपींविरुद्ध खोटे पुरावे तयार केल्याचा संशय निर्माण होतो असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट वैष्णवी नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट जयराज नंदुरकर यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।